हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. कृषी साहित्य पुरवठा गुणवत्ता राखूनच करणार खडसे. देशातल्या धरणात 63% पाणीसाठा, दुष्काळानं खचलेल्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ देणार उमेद, कृषी उद्योजकतेच्या वैश्विक संधीवर पुण्यात राष्ट्रीय परिसंवाद आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. कृषी साहित्याचा पुरवठा गुणवत्ता राखूनच करण्यात येईल, तसंच निकृष्ट पुरवठा करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतंच विधानसभेत दिलं. महाराष्ट्र कृषी उद्योजक विकास महामंडळातर्फे विविध योजनांद्वारे ना नफा ना तोटा या तत्वावर कृषी साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यात ई टेंडरिंग, दरपत्रक आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येत आहे. महामंडळातर्फे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे शेतकऱ्यांना बैलगाड्या पुरवण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या बैलगाड्यांच्या दर्जासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. देशातल्या 85 मोठ्या जलाशयांमध्ये 11 डिसेंबर अखेर एकूण क्षमतेच्या सरासरी 63% पाणीसाठा होता, अशी माहिती केंद्रीय जल आयोगानं नुकतीच दिली. या माहितीनुसार हा पाणीसाठा सरासरी 97.419 अब्ज घनमीटर इतका होता. या 85 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 253.358 अब्ज घनमीटर आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून देशभरात पाऊस झाला, त्यामुळे जलाशयांमधील पाणीसाठा वाढला. मात्र पाण्याच्या साठ्याची सद्यस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 84% पाणीसाठा होता. पश्चिम भारतात महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये 22 मोठी धरणे आहेत. यामध्ये आतापर्यंत एकूण क्षमतेच्या 63% पाणीसाठा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना धीर आणि जगण्याचं बळ देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे उमेद हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी येत्या महिनाभरात मराठवाड्यातील या प्रत्येक जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या निवडक गावांची निवड केली जाणार आहे. कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी सर्व घटक महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
कृषी व्यवसाय उद्योजकतेच्या वैश्विक संधी या विषयावर पुण्यात राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर किसनराव लवांदे, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर किरण कोकाटे आदी मान्यवरांची या परिसंवादाला प्रमुख उपस्थिती होती. कृषी उद्योजकांना आवश्यक असलेलं मनुष्यबळ कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून घडवणं आणि यशस्वी कृषी उद्योजक होण्यासाठी कृषी पदवीधरांमध्ये आत्मविश्वास वाढवणं या राष्ट्रीय परिसंवादामागचा हेतू होता. 7 तांत्रिक सत्रांमध्ये तो पार पडला. राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापोली इथलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, अकोल्याचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी इथलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसंच पुण्यातला जर्नल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र कृषी उद्योजकता विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे त्याचं आयोजन केलं होतं. राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली तर काही भागात गारपिटीनंही तडाखा दिला आहे. त्यामुळे कांदा, कपाशी, द्राक्ष, डाळिंब आणि आंब्यासह भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे. सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यात कमी अधिक स्वरूपात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी, रब्बी गहू, हरभरा, ज्वारी तसंच चाऱ्या पिकाचं नुकसान झालं आहे. ढगाळ वातावरणामुळे विविध पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पाऊस व ढगाळ हवामानामुळे विविध भाजीपाला पिके व वेलभाज्या उदाहरणार्थ काकडी, भोपळा, दोडका, मिरची, गवार इत्यादींवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 80% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. भेंडी कमाल 3000 रुपये, किमान 2500 रुपये. कारले कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. वांगी कमाल 1000 रुपये, किमान 500 रुपये. गाजर कमाल 1400 रुपये, किमान 1000 रुपये. कोबी कमाल 1000 रुपये, किमान 800 रुपये. घेवडा कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये. हिरवी मिरची कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. काकडी कमाल 1500 रुपये, किमान 1000 रुपये. आले कमाल 5000 रुपये, किमान 4000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmartnet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर हवामान कोरडे राहील. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 13 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 25 अंश सेल्सिअस, किमान 11 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 25 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imt.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. ज्याप्रमाणे गावाकडच्या लोकांना शहराचं आकर्षण असतं, त्याचप्रमाणे शहरी लोकांनाही ग्रामीण वातावरण अनुभवण्याची इच्छा असते. यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुण्यात भीमथडी जत्रेचं आयोजन केलं गेलं. जत्रेचं हे 9वं वर्ष होतं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जत्रेला पुणेकरांनी भरपूर गर्दी केली होती. गेले 6 महिने झालं महिलांशी संपर्क, बुकिंग, त्याच्यामधनं घेतलेलं ट्रेनिंग, याच्या माध्यमातून अतिशय चांगले उत्कृष्ट पदार्थ महिलांनी करून आणलेले आहेत. आणि 50 स्टॉल हे शेतकऱ्यांचे आहेत. सेंद्रिय शेतीमाल या जत्रेमध्ये आलेला आहे. आणि 82 स्टॉल हे फूडचे आहेत. त्याच्यामध्ये 42 नॉनव्हेज आहेत आणि 42 वेजिटेरियन आहेत. आज 4था दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाला आहे. लोक खूप उत्साहाने येतात आहे. मालाची विक्री अतिशय चांगल्या पद्धतीने होते. सर्व सांस्कृतिक कलाकार अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम सादर करतात आहे. मला पुणेकरांना धन्यवाद द्यायचे आहेत की खूप उत्स्फूर्तपणे तुम्ही प्रतिसाद या उपक्रमाला देत आहे. म्हणून आज हा आमचा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. खूप दूरवरून 7 ते 8 जिल्ह्यातनं महिला इथं आल्यात. कर्ज काढून, उसनवारी करून त्यांनी माल करून आणलेला आहे. आणि तुमचा प्रतिसाद, तुमचं येणं हे सुद्धा त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. गवताचं उतरतं छप्पर असलेली वेस जत्रेला येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होती. जत्रेतून फिरणारी सजवलेली बैलगाडी गावाकडचं वातावरण निर्माण करत होती. त्यामुळे मोठ्या माणसांनीही इथे बैलगाडीतून चक्कर मारण्याची मजा लुटली. आपली बैलगाडी इथं 10 वर्षापासून एक भीमथडी जत्रेत असती. शहरात मिळत नाही म्हणून हे खेडेगाव टाईप दाखवले जाते. मांडवी गावाकडून आणलेली आहे. लोक भरपूर येतात बसायला, लहान मुलं फिरवायला. प्रचंड गर्दी असती. भीमथडी जत्रेत ए आणि बी अशी 2 मुख्य दालनं होती. यातलं ए दालन होतं खास हस्तकलेच्या वस्तूंसाठी. विविध बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल्स इथे मांडले होते. मातीची भांडी, कापडाच्या आणि ज्यूटपासून बनवलेल्या वस्तू, इतर कलाकुसरीच्या वस्तू, तसंच शोभिवंत रांगोळी आणि अतिशय आकर्षक अशी कुंदन पेंटिंग्स जत्रेला येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती. आमचं जे प्रोडक्ट तुम्ही बघता आहात ते परमनंट रांगोळीच्या सदरात किंवा युनिक असं एक पेंटिंग आहे. तुम्हाला बघितल्यावर नक्की ते आवडेल. आणि कुंदनचा वापर आणि पेंटिंगचा वापर करून आम्ही काही वेगळे प्रयोग केलेत, तर त्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. भीमथडीच्या ह्याच्यामध्ये खूप प्रकारे वेगवेगळी माणसं भेटली आणि खूप गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या ज्या मुंबईला आम्हाला बघायला मिळाल्या नाही. लोणची पापडासारखे साठवणीचे पदार्थ आणि विविध मसाले इथे उपलब्ध होते. आम्ही गेली 7 वर्ष झालं भीमथडीला इथे येतोय. प्रत्येक वर्षी येऊन आता मुलांना पण इथे आले की मजा वाटते. लोणची, पापड, कुरडया आहे, खाण्याच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अगदी इथे आहे, घेता येतात. हे होतं आणि हे घेता येतात. म्हणजे भाजीपाला म्हणा, इथे याचा हे पण असतो ना, सेंद्रिय प्रकारचे हे असतात. मेथीची भाजी आहे ते, आणि धान्य मिळतं. हे ह्याचे तांदूळ वगैरे बाहेर मिळत नाहीत ना याच्यामध्ये. हातसडीचे तांदूळ हे ते इथे मिळतात, घेता येतात. जत्रेच्या बी दालनामध्ये होती सेंद्रिय उत्पादनं आणि महिला उत्पादनं. सेंद्रिय खतं वापरून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला, फळं, धान्य इथे उपलब्ध होतं. त्याच्या खरेदीसाठी बरीच गर्दी होत होती. आमचा फार्म आहे हा पूर्णतः 100% सेंद्रिय आहे. पूर्ण ऑर्गॅनिक आम्ही हे करतो आहे. अगदी 7 सालापासून करतो आहे. 7 सालापूर्वी पूर्ण जमीन अगदी पडक होती आणि तिथं आम्ही आता जवळजवळ 100 एकरमध्ये हा फार्म डेव्हलप केलेला आहे. तर आता आम्ही 30 गाया घेतलेल्या आहेत.
या गायांपासून आणि या संपूर्ण देशी गाय आहेत, या गायांपासूनच आम्ही या तूप बनवतो आणि हे पूर्ण 100% आम्ही जे तूप आहे ते नॅचरली याच्यातनं, कारण गायांना जे खाद्य देतो हे सुद्धा अगदी आमच्या फार्मवर तयार झालेलं हेच आम्ही सगळं खाद्य गायांना देत असतो. सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही आज भीमथडी यात्रेला भेट दिली. अतिशय सुंदर वातावरण आहे इथलं. थोडं पावसामुळे थोडा व्यत्यय झाला, पण अतिशय गंमत आली, फार मजा आली. लहान मुलांनी पण फार एन्जॉय केला. अगदी सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी स्वयंपाकघरापासून स्वयंपाकघराचे तांदूळ, नंतर जेवण हे अतिशय स्वादिष्ट पद्धतीचं इथं आणि चांगल्या दर्जाचं मिळालं. शहरातल्या लोकांना गावाची ओळख करून देण्यासाठी इथे एक छोटंसं गाव मांडलं होतं, ग्रामपंचायत भीमथडी. आणि या गावाला भेट देऊन भारताची ग्रामीण संस्कृती जाणून घेण्यासाठी काही परदेशी पाहुण्यांनीही जत्रेला हजेरी लावली होती. जे बाकीचे स्टॉल आहेत वेगवेगळे आयुर्वेदिक औषधांचे सुद्धा आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चटण्या आहेत, ते कधी आपण म्हणजे काही लोकांना तर माहीत पण नसेल अशा चटण्या इथं विकायला आहेत. त्याचप्रमाणे इथं पुस्तकांचे देखील वेगवेगळे स्टॉल आहेत, त्याच्यामुळे भरपूर माहिती मिळते आहे. आपण जर कोणत्या दुकानात गेलो तर अशी पुस्तकं आपल्याला भेटत नाही शेतीवरती, ती या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे एकदम छान जत्रा आहे. भीमथडी जत्रेमध्ये सर्व वयोगटातल्या लोकांसाठी काही ना काही आकर्षणं असल्यानं लहान मुलं, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशा सर्व वयाच्या लोकांची गर्दी इथे दिसत होती. मी इथं भीमथडी यात्रेमध्ये आता सध्या आहे. मी याच्या अगोदर कधीच आले नव्हते, पण ह्यावेळेस आले. मला खूप छान वाटलं. तसंच मी इथं वेगवेगळे पदार्थ पाहिले आणि इथलं सगळं वातावरण खेड्यातलं आहे. आणि मी इथं पदार्थापैकी मांडे हे खाऊन पाहिले आणि तसेच पार्सल हुरडा चालवला आहे. थँक्यू. आणि मी पुढच्या वेळेस पण येणार आहे. उंटाची फेरी, मेरी गो राऊंड, आकाश पाळणा, मिकी माऊसची घसरगुंडी अशा खेळण्यांमुळे लहान मुलंही इथे मस्त रमली होती. मी खेळलो पण. बैलावर बसलो, गाईवर बसलो. डान्स पण केला, खूप मजा आली मला. चिकन खाल्लं. छोटे व्यवसाय आणि कुटीरोद्योग चांगल्या प्रकारे कसे केले जातात हे समजून घेण्यासाठी एक शैक्षणिक सहल इथे आली होती. बारामतीहून आम्ही आमची शैक्षणिक सहल BEd कॉलेज, विद्याप्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय, त्या BEd कॉलेजची आम्ही ट्रिप घेऊन आलेलो आहोत. आमच्या मुलांना वेगवेगळे अनुभव या ठिकाणी देणं, त्याचबरोबर एक प्रात्यक्षिक कार्य त्यांना करायचं आहे की विविध उद्योजकता विकास, तर विविध छोटे उद्योग हे कशा प्रकारे यशस्वीपणे केले जातात याचा त्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आम्ही त्यांना खास बारामतीहून इथे शैक्षणिक सहल म्हणून घेऊन आलो आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी, आम्ही सगळ्यांनी या भीमथडी जत्रेचा भरपूर आस्वाद घेतला. त्यांनी त्यांचं प्रॅक्टिकलही यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे. शैक्षणिक सहल पूर्ण करतानाच विद्यार्थ्यांनी जत्रेचाही भरपूर आनंद लुटला. या भीमथडी जत्रेसाठी आम्ही खरं तर आमचं प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठी आलो, परंतु इथं येऊन आमची करमणूक तसेच भरपूर वेगवेगळे पदार्थ खायला मिळाले, वेगवेगळ्या गोष्टी प्रथमच पाहिल्या. गोधडीचं गाठोडं डोक्यावर घेऊन कवड्या, सुया आणि बिब्बे विकणाऱ्या वैदिणी, नाचत नाचत स्वतःलाच आसूड मारून घेणाऱ्या कडकलक्ष्मी आणि गाव जागवत येणारे वासुदेव हे आता शहरात पाहायला मिळत नाहीत. पण भीमथडी जत्रेत मात्र या लोकसंस्कृतीचं दर्शन नक्की घडतं. या ठिकाणी अस्सल भीमथडीमध्ये ग्रामीण भागाचं दर्शन घडलेलं आहे. आपल्याला जी लोककला विसरत चाललेले आहेत लोक, त्या लोककलेचं जतन करण्याचं काम या ठिकाणी भीमथडीच्या माध्यमातून केलेलं आहे. या ठिकाणी पोतराज असेल, हे आपले बाकी घोंगडी विणणारे असतील, बरेच असे ग्रामीण भागातून वासुदेव असेल, जी लोककला आता विसरत चाललेली आहे महाराष्ट्राची, खऱ्या अर्थानं भीमथडीच्या माध्यमातून अजून एकदा मी सांगतो की जतन होत आहे.
आजपर्यंत अनेक छोट्या व्यावसायिकांना भीमथडी जत्रेचा आधार लाभलाय, तर शहरी लोकांना ग्रामीण उत्पादनांची खरेदी करता आली आहे. खरेदीदार आणि विक्रेते अशा सर्वांनाच आनंद देणाऱ्या भीमथडी जत्रेची दरवर्षी आतुरतेनं वाट पाहिली जाते. भीमथडी यात्रेमध्ये आम्ही दरवर्षी येतो. यावर्षी फार चांगला कार्यक्रम लावलेला आहे. सर्व स्तराच्या लोकांना इथे चांगल्या प्रकारे रोजगाराचं साधन मिळालेलं आहे. हा पहिला माझा चांगला शासनाचा उपक्रम चांगला आहे. बारामतीच्या लोकांचे विशेष अभिनंदन. त्यांनी यापुढे चांगल्या प्रकारे उपक्रम राबवलेले आहेत. भीमथडी जत्रेत येऊन खूप छान वाटलं. सगळ्या गावरान पद्धतीच्या डिशेस खायला मिळाल्या आणि काय आपले मांडे, नंतर कांदे भजी, पिठलं भाकरी आणि नंतर हे माठ पण घेतला मी दही लावायला आणि खूप छान वाटलं भीमथडी जत्रेत येऊन. भीमथडी जत्रेचं खास आकर्षण म्हणजे इथला खाद्य विभाग. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थ इथे उपलब्ध असतात. सदाफुली व्यवसाय गट म्हणून आम्ही 12 जणी आहोत. व्यवसाय चालवतो. छोट्या प्रमाणात चालू केला होता. आज मोठ्या प्रमाणात आमचा उद्योग चालू आहे. वर्षभर आम्ही उद्योग मोदकाचा करतो. गणपतीच्या सीझनमध्ये आमच्याकडे एका रात्रीमध्ये 14,000 मोदक होतात. आमच्या बायकांचा स्पीड जो आहे मोदकाचा आत्ता तो 23 सेकंदाला एक मोदक वळू शकते आमची बाई. अशा पद्धतीने आम्ही हे काम करतो आणि भीमथडीने आम्हाला ह्याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य केले. त्यामुळे हे वर्षानुवर्ष आम्ही चढता क्रम चाललेला आहे आमचा. शहरी लोकांना फारसे माहीत नसणारे असे खरपूस मांडे, चुलीवरच्या भाकऱ्या, पिठलं, भरीत, तसंच मांसाहारामध्ये कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मासे, खेकडे, मालवणी पद्धतीचं कोंबडीचं जेवण अशा खास गावाकडच्या पद्धतीच्या जेवणाची लज्जत चाखण्यासाठी इथे खवय्यांची गर्दी होत असते. आमच्या बचत गटाचं नाव शृंगार महिला बचत गट आहे, सोमवारपेठ. मी भीमथडी जशी सुरू झाली आहे तशी ह्या भीमथडीमध्ये भाग घेते आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. मराठी खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी काही इतर राज्यातल्या खवय्यांनीही जत्रेला भेट दिली. लखनऊ से हूँ और मैं झारखंड से हूँ. मैं यहाँ आई यहाँ के मेला देखने के लिए, जो कि बहुत ही अच्छा था. यहाँ के मतलब यहाँ का कल्चर देखने को मिला जो कि महाराष्ट्र का, जो हमें पता नहीं है. और यहाँ का खाने का मतलब स्पेशली कोल्हापुरी तांबड़ा लाइक वाइट ग्रेवी वाले सूप, वो हमें बहुत अच्छा लगा. और यहाँ पर हमने बांगड़ा फिश भी खाई जो कि हमारे यूपी साइड में नहीं मिलती है, बट वो कोल्हापुरी और फुल मसाले, फुल ग्रेवी के साथ, अच्छे लाल मिर्च के साथ खाया तो काफ़ी अच्छा लगा. और हमने बहुत सारी चटनी भी टेस्ट किया जो कि बहुत ही अच्छा लगा. कांदा लहसुन चटनी और आपका क्या बोलते हैं वो शेंगदाना चटनी, इट्स वेरी गुड. एंड हम लोग लेके भी जा रहे हैं तो इट्स वेरी वेरी गुड फॉर अस कि हमें अच्छा देखने को मिला, गांव का कल्चर मिला, जनरली मिलता नहीं है. तो हम दोनों काफ़ी खुश हैं इस चीज़ से. फर्स्ट टाइम देख के तो बहुत ही ज़्यादा खुश है. आजपर्यंत अनेक छोट्या व्यावसायिकांना भीमथडी जत्रेचा आधार लाभलाय, तर शहरी लोकांना ग्रामीण उत्पादनांची खरेदी करता आली आहे. खरेदीदार आणि विक्रेते अशा सर्वांनाच आनंद देणाऱ्या भीमथडी जत्रेची म्हणूनच दरवर्षी आतुरतेनं वाट पाहिली जाते. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.